आणि या आंदोलकांनी हिंसाचार करू नये असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे ही प्राथमिकता असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर जाळपोळ करू नये, हिंसाचार करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे। रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली। अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये। त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे, नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये। तर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना फोन केला। आमदार आशिष जयस्वाल बच्चू कडूंना भेटणार आहे। तर सरकारकडून प्रयत्न होत आहे बच्चू कडू यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी साधक बाधक विचार करण्याचे। मात्र दुसरीकडे आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंना फोन, संवादासाठी चर्चेसाठी प्रयत्न होत आहेत सरकारकडून। बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भातही विचार केला जाईल।